और सभी पार्टी ने जो है तो अपने अपने उम्मीदवार उतारे हैं, लेकिन उम्मीदवार उतारने से पहले हर पार्टी का एक सिस्टम होता है कि उसकी एक कोर कमेटी बैठती है। उसके बाद में सारे लोगों से जो है तो इच्छुक लोगों के फॉर्म मंगाए जाते हैं और वो इच्छुकों के नाम पर सारे लोग गौर करते हैं, सोचते हैं कि भाई कौन सा उम्मीदवार बहुत अच्छा रहेगा, हमारे लिए जीतने वाला रहेगा। लेकिन अफसोस के साथ ये कहना पड़ रहा है कि यहाँ पर इम्तियाज़ जलील साहब न कोई कमेटी बनाए, न किसी से राय लिए। उनका बेटा आ जाता है टाइम के ऊपर पैराशूट से और वो बोलता है डैडी इसको फाइनल करेंगे, डैडी वही करते हैं, डैडी इसको फाइनल करेंगे, डैडी उसको करते हैं। हमारा कार्यकर्ता, हमारे नगर सेवक जो पिछले लगातार 11 साल से जो तो फील्ड पे लोगों के बीच में काम कर रहे हैं, लेकिन आज उनके पूरों के टिकट इसलिए काट दिए गए कि डोंट एवर गिव अप, किसी को ऊपर नहीं आने देना है। लोगों के जो तो कोई आगे आएगा तो मेरे बराबरी में, मेरे कद के बराबर कोई खड़ा नहीं रहना चाहिए। जबकि पार्टियों का ये होता है कि कार्यकर्ताओं को बड़ा आदमी बनाने के लिए जो तो हर पार्टी कोशिश करती है, लेकिन हमारे इम्तियाज़ जलील साहब ये जो है तो अपने दूसरों से हिसाब मांगते हैं कि आपकी जगह सीट कम आई, आपको ये पनिशमेंट, आपको लड़ना पड़ेगा। लेकिन औरंगाबाद ज़िले में एक भी सीट नहीं आई हमारी, उसका जवाब कौन देगा? उनके ऊपर कौन फाइन बिठाएगा इम्तियाज़ जलील साहब के ऊपर? महाराष्ट्र सदर है तो इसका मतलब ये नहीं है ना कि आप जो तो हिटलर शाही के ऊपर काम करेंगे। आपको जो है तो जो इच्छुक उम्मीदवार है उनके ऊपर गौर करना पड़ेगा, कमेटी के अंदर बात रखना पड़ेगा। और आपके ऊपर तो अफसोस है कि आपने पिछले 11 साल में आपके इतना कैडर स्ट्रांग नहीं किया कि आपके पास मजबूत जो है तो उम्मीदवार मिले, इसलिए आप बाहर से इंपोर्ट कर रहे हैं, बाहर से लेकर आ रहे हैं आप जाके। उसामा खदीर मौलाना, जिसका पार्टी से लेना ना देना, ना उसको आइडियोलॉजी की मालूमात है, ना कभी 11 साल में कोई स्टेज के ऊपर आया। तो ऐसे कई मिसालें हमारे पास, एग्जाम्पल्स है कि जिनको जो है तो पैराशूट से जो है डायरेक्ट टिकट दिया गया। और ये हमारी नगर सेविका बहन हमारी जो है तो संगीता वागुले मैडम, शेख अहमद, ऐसे पूरे नगर सेवक के नाम बताऊंगा, सबके टिकट काट दिए गए, जबकि इनका ग्राउंड के ऊपर बहुत बेहतरीन काम है। अब इन्होंने पता नहीं कौन सी ग्राउंड सर्वे की रिपोर्ट रख रहे, भर दे रहे किसका भी नाम और अपने हाथ से बोल रहे कि तुम्हारी रिपोर्ट अच्छी नहीं है। ये जो है तो कहीं ना कहीं हमारे को ऐसा लग रहा है कि लेन देन करके टिकटों का बंटवारा किया गया। उसके अलावा जो है तो कभी हम सुन रहे हैं कि समीर राजूरकर का फ़ोन आ रहा है कि फला को दे दो, कभी विनोद पाटिल का आ रहा है, कभी जितेंद्र आव्हाड का आ रहा, कभी कमिश्नर साहब का आ रहा। तो ऐसे लग्गे के ऊपर जो है तो टिकट बांटे जा रहे हैं। और हमारा कार्यकर्ता जो लगातार दिन रात जो है तो मेरे ऊपर 17 गुने, इनके ऊपर है 10-12, इनके ऊपर है 10-12, ये गुन्हे जिनके ऊपर है तो उनको डायरेक्ट बाहर कर दिया गया। तो ये नाइंसाफ़ी नहीं चलेगी। इम्तियाज़ जलील साहब, आपने अभी तक बहुत चला लिए होंगे, बड़ी स्टाइलों में आप बातें करना सीखे होंगे, लेकिन प्रैक्टिकल क्या होता है वो हम बताएंगे आपको इंशाअल्लाह। और औरंगाबाद की आवाम आपसे पहले ही बदजन हो चुकी थी, लेकिन कहीं ना कहीं आपकी गंदगी जो है तो हम साफ़ करते रहते थे। आपको उसका अंदाज़ा नहीं था कि आप कितनी गंदगी करते थे और हम कितना सफाई करते रहते थे उसको, और मजलिस का झंडा हम जो लेके चलते थे। इस ताल्लुक से आपकी अवैसी साहब से बात हुई? देखिए, कल अवैसी साहब को मैंने फ़ोन लगाया था कि देखिए अवैसी साहब, हमने जिस उम्मीदवार को हमारे इलेक्शन में जो रनिंग नगर सेवक कांग्रेस पार्टी का था, उनको जो अयूब खान, उनको हमने जो है तो साथ में लेकर आए। उनको बोले कि भाई आप हमारे साथ दीजिए, सीट जिताने के लिए मदद कीजिए, आप हमारी पार्टी में आएंगे तो आने वाले इलेक्शन में जो है तो आपको ज़रूर जो है तो टिकट दिया जाएगा। लेकिन जैसे टिकट देने का मौका आया तो हमारे इम्तियाज़ जलील साहब ने अवैसी साहब को क्या बोला पता नहीं, कि इनके लिए जगह नहीं है, हमारे पास बहुत फुल है, वहाँ से उनको लड़ने का बोलिए, वहाँ से बोलिए। जिस उम्मीदवार का जो एरिया में घर है, जहाँ पे उसके मतदार है, जहाँ उसके रिश्तेदार है, जहाँ उसके दोस्त है, वो वहाँ से लड़ेगा क्या तीसरी जगह जाएगा वो? तो ये नहीं देने के बहाने थे। तो हमने ऐसे कई मिसालें जिनको टिकट कट करके जो है तो बिल्कुल बाहर के लोग जो पार्टी से ना जुड़े हैं ना कभी पार्टी के अंदर थे, ऐसे लोगों को जो है तो इन्होंने टिकट दिया। इसलिए आज पूरी औरंगाबाद की आवाम, ये सदर असदुद्दीन अवैसी साहब जिनके साथ और जिनकी पार्टी में हम थे, हैं और आगे भी रहेंगे, तो हम ये आज डिमांड करते हैं कि आज जो है तो इनको मजलिस से हटाया जाए, इनको जो है तो महाराष्ट्र के अध्यक्ष पद से रिज़ाइन देकर औरंगाबाद की राजनीति से बेदखल किया जाए, और जो है तो यहाँ के लोगों के और यहाँ पे कमेटी बनाकर जो है तो उनके बीच में किसी हैदराबाद के जिम्मेदार को डालकर उनके अंडर में जो है तो ये इलेक्शन लड़ाया जाए। और जो टिकट गलत दिए गए, अभी भी पुनर्विचार हो सकता है, सी फॉर्म लगाकर वापस जो है तो बी फॉर्म दिए जा सकते हैं। आज भी टेक्निकल जो है तो उसके अंदर गुंजाइश है। तो हमारी ये डिमांड है, जब तक ये डिमांड पूरी नहीं होगी हम हमारे जगह से पीछे हटने वाले नहीं हैं। आपकी रणनीति आगे लेके क्या रहेगी? प्रवेश करे पार्टी का जो टिकट दिए, इसके ऊपर भी ऑब्जेक्शनेबल है? बिल्कुल है। मैंने आपको यही कहा कि पैराशूट लैंडिंग जो होती है, जो लोग घर में सो रहे थे उनको जाके बच्चे देख रहे कि कौन से अमीर फैमिली का बच्चा है,
कौन अपने को माल दे सकता है, तो उनके घर पे जाके इनके बेटे साहब जो तो डील कर रहे हैं। बोल रहे कि इलेक्शन के पीरियड में मेरी बात हो चुकी थी, आप होते कौन, आपको क्या राइट है, क्या आप जो है तो हम जैसे जो 80,000 यहाँ की जनता सल्यूट करता है मेरी जनता के सामने, और बिल्कुल झुक के बात करता हूँ जनता के सामने, वो जनता जिसने 80,000 वोट दिए, आप हमारे को दरकिनार कर रहे, हमारी एक राय नहीं ले रहे आप हमारी, तो आपको फिर हम भी बताएंगे कि 80,000 लोगों के अंदर हमने भी जो है तो कुछ ना कुछ हमारी मोहब्बत को जगाया है, और उनकी मोहब्बतों के सहारे हम भी आगे आए हैं। ऐसा नहीं है कि आपके नाम से ही हम आए, अगर ऐसा होता तो आप तो एक भी इलेक्शन नहीं हारते। नासिर भाई, अभी जो है फॉर्म का वक्त तो हो चुका है, आगे की रणनीति क्या होंगी आपकी, यानी मजलिस का? देखिए, आज भी जिन उम्मीदवारों को पार्टी ने जो हकदार है उनको टिकट दी, हम आज भी उनके साथ खड़े हैं, और जिन हकदारों ने जो है तो टिकट नहीं मिलने पर अपक्ष फॉर्म भरे हैं, तो हम उनके लिए मेहनत करेंगे ताकि वो लोग चुनकर आए और बाद में फिर से उन्होंने मजलिस के अंदर ज्वाइन करे। ये हमारी रणनीति रहेगी। एम कुल हिंद मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे ज्या पक्षाला सोडून इतर पक्षांचे पॅराशूट होऊन जे लोक पक्षात आणून जे आहेत त्यांना महाराष्ट्राचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब यांनी जे तर तिकीट दिलं, त्याच्या विरोधात जे आहे तर पक्षाचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांचा जे आहे तर रोष जे आहे तो उफाळून आलेला आहे। असं का घडलं का महाराष्ट्रात तुम्ही जे आहे प्रत्येक वर्षात जे आहे तर महाराष्ट्र पक्षाचं जे आहे तर संघटन जे आहे तर डिझॉल्व करून टाकतात, संघटनात्मक जे आहे तर बांधणी जे आहे तो पक्षाची होऊ देत नाही, प्रत्येक वर्षी तुम्ही अध्यक्ष बदलतात आणि जेव्हा निवडणुका येतात तर तुम्ही त्या अध्यक्षांना किंवा तिथल्या कोर कमिटींना जे आहे बरखास्त करून टाकतात, त्यांचा विचारात घेत नाही आणि आपल्या मर्जीने उमेदवार जे आहेत निश्चित करतात, आणि असे उमेदवार निश्चित करतात की पक्षाच्या विरोधात काम करणारे इतर पक्षांचे उमेदवार जे आहेत घेऊन तुम्ही जे आहेत त्यांना तिकीट देतात। मग या पक्षाचे आमचे माजी नगरसेवक, आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे कुठे जाणार आहे? जे 5 वर्ष तुमचं काम करता, तुम्ही विधानसभेला उभे राहता, तुम्ही लोकसभेला उभे राहता, तुमच्या जे आहे खिशातून आपला पैसा खर्च करून, आपल्या जे आहे घरातून आपलं जे आहे जेवण घेऊन काम करून, आपले जे आहे कामधंदे सोडून तुमचं काम करतो, जेव्हा त्याच्यासाठी जे आहे न्यायाचा जे आहे वेळ येतो त्यावेळेस तुम्ही जे आहे इतर पक्षांना जे आहे घेतात, तर हे आता लोकांना समजण्यात आलेलं आहे। कारण ही AIMIM पक्षाची आयडियोलॉजी नाही आहे। बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब जे पक्षाचे आमचे अध्यक्ष आहे, त्यांची आयडियोलॉजी अशी आहे की जे सायकलवरती जे आहे पक्षाचा कार्यकर्ता न्यूजपेपर विकायचा, त्यांनी त्याला MLA केलेला आहे। जे ड्रायव्हर होता गाडीवरती जे आहे पक्षाचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत ड्रायव्हिंग करायचं, त्यांनी त्याला MLC केलेला आहे। ही पक्षाची जे आहे ध्येय धोरणे आहे, त्याच्या विरोधात जाऊन हे स्वतः काहीतरी स्वतःचा बेनिफिट करण्यासाठी किंवा स्वतःची जे आहे दुश्मनी करण्यासाठी किंवा ते जे आहे पक्षाचा वापर करून घेतात आहे, पक्षाची आयडियोलॉजी जे आहे विकण्याचं काम करत आहे। त्याच्यामुळे हे आज जे आहे तर हे रोज जे आहे तो पाळून आलेला आहे। ही जी घडामोड झालेली आहे यामुळे येणाऱ्या निवडणुकीवर जे मतदार आहेत त्यांच्यावर काही प्रभाव वाढेल? हे पहा, जितकं आज हे रोज तुम्ही पाहताना हे पक्षाच्या विरोधात नाही आहे, कारण हे AIMIM पक्ष तसे आमचे जे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब यांच्या सोबतच आहे। रोष हेच आहे की पक्षाची आयडियोलॉजी सोडून इम्तियाज जलील साहेबांनी आपली स्वतःची आयडियोलॉजी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पक्षांच्या नगरसेवकांवरती, माजी नगरसेवक कार्यकर्त्यांवरती जे आहे अन्याय केलेला आहे, त्याच्या विरोधात हा जे आहे रोष आहे, पक्षाच्या विरोधात नाही आहे। इम्तियाज जलील साहेब पक्षाने जे आहे बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब त्यांना अध्यक्षपदावरून महाराष्ट्राच्या हटवण्यात यावं, त्यांना जे आहे औरंगाबाद शहराच्या बाहेर करण्यात यावे, पक्षाचे इंटरफेरन्स नाही ठेवण्यात यावी, ही पक्षाची डिमांड आहे। मात्र मतदारांमध्ये सध्या मेसेज जाणार आहे की MIM मध्ये काही कुरबुर आहे। हे पहा, शहरातील लोकांमध्ये जे आहे ऑलरेडी मेसेज गेलेला आहे की लोक आता खूप हुशार झालेले, मतदार इतकं जे आहे वेळा राहिलेलं नाही, मतदाराला सगळं कळतं। जे पक्षासाठी काम करतात 5, 10, 11 वर्षापासून त्यांच्यामध्ये जे वावरत होते ते लोकांना सोडून इतर पक्षाचे जर लोक आणले तर त्यांना स्वतःहून समजलेलं आहे की हे काही ना काही देवाणघेवाण याच्यात झालेलं आहे, आणि सेल्फ बेनिफिटसाठी जे आहे पक्षाला विकण्याचं काम इम्तियाज जलील साहेब करतात। काय सांगणार आपण? बोलणार तर मी फक्त एवढंच आहे का आता जे नासिर भाईनं जे सांगितलेलं आहे का प्रत्येक पार्टीचा आमचा जो सदस्य आहे त्यांनी 11 वर्षापर्यंत भरपूर मेहनत केलेली, पूर्ण मनापासून त्यांनी मेहनत केलेली, आणि 11 वर्षापासून आम्ही पार्टीसोबत जुळून राहिलेलो आहे। आम्हाला पण भरपूर ऑफर आलेले होते, पण आम्ही पार्टीला सोडून गेलो नाही। आम्ही पार्टीसोबत पूर्णपणे 11 वर्ष प्रामाणिक राहिलेलो आणि प्रामाणिकपणे आम्ही कामं केलेले। आम्ही खासदारच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा त्यांच्यासोबत मेहनत केली, आमदारकीच्या इलेक्शन सोबत त्यांच्यासोबत मेहनत केली। प्रत्येक याच्यामध्ये आम्हाला ऑफर येत गेली, पण आम्ही कुणाच्याही ऑफर घेतले नाही,
आणि ते आम्ही सभागृहामध्ये आजपर्यंत आमचे जेवढे नगरसेवक आहे, ज्यांना तिकीट मिळालेलं नाहीये, त्यांनी पूर्ण मनापासून काम केलेलं आहे. नासिर भाई झाले अर्ध्या रात्री फोन उचलता एका शब्द बोलो दीदी क्या बात आहे. प्रत्येक नगरसेवकांनी भांडणं करून प्रत्येक गोष्टीने प्रत्येक वार्डामध्ये MIMच्या एवढ्या वार्डामध्ये नगरसेवकांनी कामं केलेली आहे का आतापर्यंत आम्हाला बोलायची सुद्धा गरज नव्हती. आणि आज असे आलेले आहे का ते काय करणार आहे त्या सभागृहामध्ये जाऊन, आता ते तर आम्ही काही सांगू शकत नाही. पण आता इथून पुढे नासिर भाई जे म्हणतील ते आमचा शब्द राहील. नासिर भाईच्या पुढे आम्ही जाणार नाही. नासिर भाईचा शब्द काय आहे त्याची आम्ही वाट बघतोय. जे नासिर भाई निर्णय घेतील तोच आमचा निर्णय राहील. जो असंतोष उफाळून आलेला आहे, यापूर्वीपासून कधीपासून तुमचा हा असंतोष निर्माण झालेला आहे? आमचा संतोष म्हणजे आता जेव्हापासून आम्ही पार्टीमध्ये आलेलो आहे, आम्हाला 11 वर्ष झालेले जवळपास, या सगळ्या गोष्टीपासून तर आम्ही पण दूरच होतो. पण आज आम्ही MIMचं तिकीट घेऊन निवडून आलेलो होतो. त्यांचे आम्ही आभार मानतो का त्यांनी आम्हाला तिकीट दिलं. त्या तिकिटावर आम्ही निवडून आलो. आम्ही कामही त्या पद्धतीनं केले. आणि त्याशिवाय आज आमच्यासोबत जे नगरसेवक जुडलेले होते त्यांचा सगळा स्वभाव बघून, त्यांचा अर्धी रात्रीचं काम बघून, त्यांचा अर्धी रात्रीचा फोन उचलताना बघून, या सगळ्या गोष्टीला बघून आम्ही हे पक्ष सोडला नाही आणि दुसऱ्यांच्या पक्षामध्ये आम्ही गेलो नाही. पण आता अचानकच असं काय होऊन गेलेलं आहे का जे त्यांनी आम्हाला तिकीटच दिलं नाही. आज आम्ही 1 वाजेपर्यंत वाट बघितली आणि आमचे सगळे नगरसेवक आम्ही अशा अपेक्षाने वाट बघत होतो. आम्ही सारखे फोन करत होतो, नासिर भाईला फोन करा, एकमेकाला प्रत्येकाचे फोन चालले, अपेक्षा करतोय. जेव्हा का आम्हाला प्रत्येक पक्षाचे फोन येत होते पण आम्ही कोणत्याही पक्षाचे फोन उचलले नाही, कोणालाही आम्ही काही बोललो नाही. आणि अचानक 1 वाजेला या सगळ्या गोष्टी झाल्यावर आम्ही करणार काय? या सगळ्या गोष्टीमध्ये मग आम्ही निर्णय घेतला का नासिर भाईला फोन केला का भैया आता करायचं तर काय करायचं. मग प्रत्येकाने अपक्ष म्हणून फॉर्म भरला, कारण याच्या पलीकडे आमचं काही होतच नाही ना. करणार काय आम्ही ऐन वेळेवर? नासिर भाईच्या शब्दाला आम्ही मान दिला. नासिर भाईने अपक्ष फॉर्म भरायला सांगितलं, आम्ही अपक्ष फॉर्म भरला. इथून पुढे नासिर भाई जे म्हणतील तेच आम्ही करू. थँक्यू. नाव काय? संगीता सुभाष वाघुले, प्रभाग क्रमांक 9. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।